प्रेग्नेन्सीचा शेवट ना माझ्यासाठी खूप जास्त जड चाललेला आहे, कारण की कधीही काहीही होतंय माझ्यासोबत आणि अचानक मला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं, कारण की खूप जास्त डिहायड्रेशन होतं. 2-3 दिवस झालं मला जेवण पण जात नव्हतं आणि विकनेस तर खूप जास्त होत होता. त्याच्यामुळे मला डॉक्टरांनी ॲडमिट व्हायला सांगितलं. हॉस्पिटलला मी ॲडमिट राहिले, 2-4 सलाईन घेतले आणि परत घरी आलेली. आणि तुम्हाला सांगते, माझं हे सगळं दुखणं बघून ना घरचे सगळे जमा झालेले आहेत. म्हणजे मम्मी आलेली आहे, सासू सासरे पण आलेले आहेत. त्यांना असं वाटते की आता सिझरसाठी कधी पण जावं लागेल म्हणून. त्याच्यासाठी ना त्यांनी आधीच प्लॅन केलेला आहे सगळा व्यवस्थित. आणि मी जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं की 5वीपर्यंत बाळाला ना नवीन कपडे घालत नाही, सोय ना त्यांनी यावेळेस ना येताना सगळे सेट घेऊन आलेले आहेत बाळाचे. आणि ते बाळाचे क्यूट कपडे बघून ना आता खरंच एक्साइटमेंट लागली की आता लवकरात लवकर डिलिव्हरी होईल माझी, किंवा मस्त असं बेबी येईल म्हणून. आणि त्याला बघून वेगळ्याच वाईब झाल्यात त्या कपड्यांना बघून. खरंच ना किती छान वाटतं. आणि त्या कपड्यावरून मला आठवलं की तुम्ही मला बऱ्याच जणांनी कमेंट पाठवलेत की हॉस्पिटलची बॅकपॅक दाखव म्हणून, किंवा काय काय टाकायचं. मी तुम्हाला म्हटलं पण होतं की मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे, पण माझी तब्येतच एवढी बरी नाही. मला 1-2 दिवसात जर बरं वाटलं तर मी नक्की शॉपिंगला जाणार आहे आणि तुम्हाला आठवणीने दाखवणार आहे की बॅकपॅकिंगमध्ये काय काय घेऊन जायचं आहे, किंवा काय काय इम्पॉर्टंट थिंग्स तुमच्या बॅगमध्ये पाहिजेत म्हणून. मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवणार आहे. आणि तुम्ही ना स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित जेवण करा. आणि आतापर्यंत आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा. बाय.